नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व नागरिकांच्या सोबत आर.के. नगर येथे आमदार अमल माडकांनी बैठक घेतली. या बैठकीत सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सीपीआर मधील जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांची भेट आमदार अमल माडकांनी घेतली. यावेळी डॉक्टरांसोबत झालेल्या चर्चेत सीपीआर मधील व्हेंटिलेटरची स्थिती लक्षात आली. यावेळी सीपीआर मध्ये 5 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याचा निर्णय देखील करण्यात आला. विकसित भारताचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यातील पहिल्या विद्यापीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन करावं अशी विनंती आमदार अमल माडकांनी मंत्री महोदयांना केली आहे. महानगरपालिकेतील आढावा बैठकीला उशीर आल्याने 11 अधिकाऱ्यांचा अर्धा पगार कापला गेलाय. गुरुवारी सकाळी 10:30 प्रशासकीय के मंजुलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी वेळेत पोहोचल्या, मात्र काही अधिकारी 11:15 उपस्थित झाले. उशिरा येणाऱ्यांना या प्रकरणी थेट अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचे आदेश दिलेत. कोल्हापूर शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठा संदर्भात आज शहर सुधारणा समितीच्या वतीनं महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची चौकशी करावी, बेकायदेशीर नळ कनेक्शन त्वरित बंद करावेत, थकीत पाणी बिलावरील व्याज त्वरित रद्द करावे, वर्षानुवर्षे एका ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, थेट पाईपलाईनसह शिंगणापूर, बालिंगा, कळंबा या 4ही पाणी योजना कार्यान्वित कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पुंगाव दरम्यान भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे शिरगाव येथील शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय. अभिनव शरद गौड असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. आज पहाटे 4च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली. महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार असून त्यानंतरच या योजनेसाठी निधी मंजूर होईल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाकडील फिल्टर मशीनमध्ये बिघाड झाल्याने येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ववत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी आणि आपण ही काळजी घ्यावी असे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील मेसेज पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असून नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजेस आणि अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन आज कोल्हापूर महापालिकेकडून करण्यात आले. भारताच्या आध्यात्मिक वातावरणाने आणि एका अघोरी साधूच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेल्या रशियातील एका महिलेने प्रेमाच्या बंधनात अडकून भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय. या प्रेमकथेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांच्या अनोख्या प्रेमकथेची जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचं झाड तोडून 20,000 रुपयाचं चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 3 पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग येथे छापा टाकून अटक केली आहे. बाल संशयितासह 2 फरारी संशयितांची नावे समोर आली असून पोलीस मध्य प्रदेशकडे पथक रवाना करत आहे. चोरीसाठी जबाबदार असलेल्या सहाय्यक फौजदारासह 3 पोलीस निलंबित करण्यात आलेत. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.